नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी आलो आहे रत्नागिरी येथे आणि आता वाजलेत 6. तर आज आपण प्रवास करणार आहोत रत्नागिरी ते पुणे. तर हा संपूर्ण प्रवास तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि ही जी सर्व काही माहिती आहे, जी उदाहरणार्थ वेळ, मार्ग, रस्ते, ही संपूर्ण माहिती माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रवासाच्या अनुभवावर आधारित असणार आहे. आणि ही सर्व माहिती मी एक स्वतंत्र ब्लॉगर आणि एक सर्वसामान्य प्रवासी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर समोर एक बस आली, रत्नागिरी अक्कलकोट. तर आता जवळपास 6:12 झाली आहे, तरी अजून काय आपली बस आहे रत्नागिरी ते पुणे स्टेशन आलेली नाहीये. तर आपण चौकशी करून बघूया की किती वेळ लागतो अजून आपली बस येण्यासाठी. आपली रत्नागिरी पुणे स्टेशन बस लागली आहे, तुम्ही बघू शकताय आपली. तर मंडळी, आपल्या बसचा मार्ग बघू शकता तुम्ही. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, कोयना, पाटण, सातारा, स्वारगेट आणि पुणे स्टेशन असा काही आपल्या बसचा मार्ग आहे. तर आपली बस निघते आता रत्नागिरी बस स्थानकामधून. आणि बोला 17 नंबर रिझर्वेशन हा 17 नंबर. रत्नागिरी मधून आपण निघालो होतो 6:30 वाजता आणि आता आपण पोहोचलो आहोत संगमेश्वर मध्ये. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता, हे आहे संगमेश्वरचं बस स्थानक. असं काही आहे संगमेश्वरचं बस स्थानक. आता आपण पोहोचलो आहोत संगमेश्वर मध्ये आणि टाइम झाला आहे 7:30 वाजले सकाळचे. तर आपण रत्नागिरी मधून 6:30 वाजता निघालो होतो. तर आता आपण पोहोचलो आहोत संगमेश्वर मध्ये 7:30 वाजता. तर संगमेश्वर मध्ये इथे अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांचा संगम होतो आणि हे तेच पावन ठिकाण आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास दडला आहे. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत चिपळूणमध्ये आणि टाईम झाला आहे 8:30 वाजलेत. आता रत्नागिरीमधून निघालो 6:30 वाजता आणि संगमेश्वरमध्ये पोहोचलो 7:30 वाजता आणि आता चिपळूणमध्ये आपण आलो आहोत 8:30 वाजता. म्हणजे एक तासाने आपण स्टॉप पुढे पुढे घेत आलो आहोत. तर आपली जी बस आहे ती इथं नाश्त्यासाठी नाही थांबणार. आपली बस थांबणार आहे पाटणला चहा नाश्त्यासाठी. तर तिथे आपण चहा नाश्ता वगैरे करून घेऊया. तर आता इथून पुढे आपल्याला कुंभारली घाट लागणार आहे आणि तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
लवकर जाऊ ना, पुढे थांबते गाडी पाटणला. पाटणला गाडी जेवणासाठी थांबते. तर कुंभारली घाट पार केल्यानंतर आपली बस पोहोचली आहे कोयनानगर बस स्थानक येथे. आणि आता इथून पुढे आपली बस खाली पाटणला गेल्यानंतर जेवणासाठी थांबणार आहे. तिथे गेल्यानंतर जेवण वगैरे करूया. आणि आता आपली बस निघते कोयनानगर बस स्थानक येथून पाटणच्या दिशेने. असं काही आहे कोयनानगरचं बस स्थानक. तर हा जो रोड आहे समोरचा हा कोयना धरणाकडे जातो आणि आपण ज्या रोडने आता चाललोय तो रस्ता पाटणच्या दिशेने जातो. ती झाडं वगैरे बघू शकता तुम्ही किती आहे तिकडं. ते म्हणजे खरंच मला कोयना धरण दिसत असेल इकडून, बघू शकता तुम्ही. हा? तर मित्रांनो आपण आता कोयनानगर सोडलेलं आहे आणि आता आपली लालपरी पाटणच्या दिशेने निघाली आहे. कोयनानगर हे संपूर्ण म्हणजे हा परिसर हा अभयारण्याचा आहे, जंगल आहे संपूर्ण इथे तुम्हाला, त्यामुळे दाट झाडी वगैरे दिसत असेल तुम्हाला. आणि पाटणमध्ये आपली बस थांबणार आहे जेवणासाठी. तिथे मग बस थांबली की मग पुढच्या प्रवासाला म्हणजेच कराड सातारा हायवेला म्हणजेच आपल्या पुणे प्रवासाला सुरुवात होते पुढे. तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये. आणि आता टाईम झाला आहे 11 वाजलेत. तर जवळपास आपण रत्नागिरीमधून 6:30 वाजता निघालो होतो आणि आता आपली बस पोहोचली आहे 11 वाजता. म्हणजे 4.5 तासांचा प्रवास करून आपण म्हणजे 4.5 तासामध्ये आपण साधारणपणे 145 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. तर आताच आपण तो खतरनाक कुंभारली घाट पार केला आहे आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आणि वळणातून खरंच तो घाट बघून अंगावर काटा आला. आणि आता इथे आपली बस थांबली आहे जेवणासाठी. तर जेवण करून घेऊया, कारण आपण रत्नागिरीमधून निघाल्यापासून मी काहीच खाल्लेलं नाही, फक्त पाणी पिलेलं आहे. तर जेवण करून घेऊया आणि मग इथून पुढे
आपला प्रवास पुण्याकडे सुरू होईल आणि साधारणपणे आता फक्त आपलं 165 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे आणि तिथून पुढे आपली लालपरी कराड सातारा हायवेला लागेल आणि मग बघू काय मिळतं इथं जेवणासाठी पाटणमध्ये. तर जेवणासाठी एवढं मिळतंय बघू शकता तुम्ही. मेनू कार्ड आहे. तर फायनली मंडळी आपली शाकाहारी थाळी आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या शाकाहारी थाळीमध्ये काय काय असणार आहे. यामध्ये चपाती आहे, चवळीची भाजी आहे, वांग्याची भाजी आहे, राईस आहे, वरण आहे आणि कांदा वगैरे आहे. तर अशी काही आपली आहे शाकाहारी थाळी. तर या जेवायला मंडळी आणि चव बघू कशी आहे. तर चवीबद्दल जर सांगायचं झालं तर एक नंबर चव आहे. अगदी साताऱ्यातली अस्सल चव आहे. जर तुम्ही कधी ह्या मार्गाने प्रवास केला तर पाटणमध्ये जर कधी तुमची बस जेवणासाठी थांबली तर एक वेळ अवश्य ट्राय करा. एक नंबर जेवण. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे. एक शाकाहारी थाळी घेतलेली 100 रुपयांची. अगदी चविष्ट होती थाळी. एक नंबर जेवण झालं आणि आता इथून पुढे आपला प्रवास सुरू होणार आहे सातारा मार्गे पुण्याकडे. आणि आता इथून पुढे आपल्या प्रवासाचं साधारण अंतर राहिलं आहे 165 ते 170 किलोमीटर राहिलं आहे आणि अजून एक 4-5 तास लागतील जाण्यासाठी. तर ट्रॅफिकवर अवलंबून आहे की कधी पोहोचतोय आपण. जर ट्रॅफिक जास्त लागलं तर उशीर पण होईल. तर बघू आता कधी पोहोचतोय आपण स्वारगेटमध्ये. चला तर मग इथून पुढचा जो प्रवास आहे तो कराड सातारा हायवेवरून एकदम सुसाट होणार आहे. तर आता आपली बस निघते पाटणमधून आणि टाइम झाला आहे 11:30 वाजले. तर आता पाटणमधून आपली बस निघते आणि आता टाइम झाला आहे 11:30. तर आता पाटणमधून उमरजला आणि उमरजमधून सातारा आणि डायरेक्ट मग पुणे असं काय आपला पुढचा मार्ग असणार आहे. आपली जी बस आहे ती कराडला न जाता उमरज मार्गे सातारा आणि मग पुणे असा काही आपला पुढचा मार्ग आहे तो. आपली बस पोहोचली आहे उमरजमध्ये आणि टाइम झाला आहे 12:30 वाजले दुपारचे. तर आता इथून पुढे आपली बस उमरज मार्गे डायरेक्ट सातारा हायवेला लागेल आणि तिथून मग आपला पुण्याचा प्रवास सुरू होईल. तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत साताऱ्यामध्ये आणि टाइम झाला आहे 1:30 वाजले दुपारचे. म्हणजे आपण रत्नागिरीमधून सकाळी 6:30 वाजता निघालेली आपली बस साताऱ्यामध्ये पोहोचली आहे दुपारी 1:30 वाजता. म्हणजे तब्बल 7 तासांचा प्रवास आपण पूर्ण केला आहे. कोकण, कुंभारली घाट, पाटण, उमरज पार करून आपण आता साताऱ्यामध्ये पोहोचलो आहोत. आणि तर इकडे एक बस लागली पाटण सातारा परेल. तर आता आपली बस निघते सातारा बस स्थानकामधून.
तर मंडळी सह्याद्रीच्या कुशीतून सुरुवात झालेला आपला प्रवास हा पुण्यातील लोणांकडे येऊन पोहोचला आहे. तुम्ही बाहेर डोंगर बघू शकता की हे भारी आहे, मला दाखवतो तुम्ही डोंगर बघू शकता तुम्ही. तर मंडळी आता आपण खेड शिवापूर टोल नाका येथे पोहोचलो आहोत आणि तर मंडळी फायनली आपण आता पोहोचलो आहोत कात्रजमध्ये आणि टाईम झाला आहे 3:30 वाजले जवळपास. आणि आता इथून पुढचा रस्ता म्हणजे धनगवडी, पद्मावती आणि मग थेट स्वारगेट. तर जवळपास 15-20 मिनिटांचा प्रवास राहिला आहे आपला. त्यानंतर आणि आता आपण पोहोचलो आहोत स्वारगेटमध्ये. आणि तुम्हाला हे दिसत असेल हे आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन आणि हे PMPLचं बस स्टॉप आहे. तुम्हाला बसेस दिसत असतील PMPLच्या. आणि हे आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन. तर मंडळी मी ठरवलं होतं की स्वारगेटला उतरेन, पण मला असं वाटतं की आता पुणे रेल्वे स्टेशनला जाऊया आणि तिथे ब्लॉग आपला एंड करूया. म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागात ब्लॉग एंड करणं खूप चांगलं जाईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा प्रवास आपण थेट पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत पुढे करणार आहोत. आपली बस पोहोचली आहे आता स्वारगेटला आणि टाइम झाला आहे 3:45 म्हणजे 3:45 वाजलेत आणि आपली बस पोहोचली आहे आता स्वारगेटमध्ये. सुरुवातीला ठरवलं होतं की स्वारगेटला उतरायचं, पण नंतर असं वाटलं की पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे शेवटपर्यंत आपण हा ब्लॉग बनवूया आणि आपला ब्लॉग जो आहे तो तिथे एंड करूया. तर आपण आता पुणे स्टेशनला जाऊन तिथे आपला जो ब्लॉग आहे तो एंड करणार आहोत. तर फायनली मंडळी आपला प्रवास पुणे रेल्वे स्टेशन पर्यंतचा झालेला आहे आणि आपली लालपरी आता पोहोच बस स्थानकावरती. आणि टाइम झाला आहे 4 वाजले दुपारचे, म्हणजे जवळजवळ आपण सकाळी 6:30 वाजता निघालो होतो आणि आपण पोहोचलो आहोत 4 वाजता वरती. तर जवळपास आपल्याला 9.5 तासांचा कालावधी लागला इथपर्यंत येण्यासाठी आणि 330 ते 340 किलोमीटरचं साधारणपणे अंतर आपण पार पाडलं आहे. आणि तिकीट दर सांगायचं राहिलं तुम्हाला तर तिकीट दर आहे रत्नागिरी ते पुणे रेल्वे स्टेशन फुल तिकीट दर आहे 574 रुपये. तर तुम्ही एक मार्ग सुचवा की कोणता करायला पाहिजे अजून, म्हणजे तुमचा आवडता मार्ग असू द्या किंवा तुम्हाला असं कोणता आवडता मार्ग असेल तर सांगा, तो मार्ग मी करेल. मला कमेंट मध्ये सुचवा की कोणता मार्ग असेल तर. हा होता माझा रत्नागिरी ते पुणे रेल्वे स्टेशन पर्यंतचा प्रवास. तर कसा वाटला प्रवास कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. भेटूया पुढच्या एका अशा नवीन प्रवासामध्ये.